क्रिप्टोकरन्सीसाठी आता तरुणांच्या खात्यातनं कोट्यावधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। क्रिप्टोकरन्सीला भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा वापर केला जातोय। विद्यार्थ्यांच्याच डेबिट कार्डद्वारे आरोपी स्वतः पैसे काढून घ्यायचा। त्या बदल्यात विद्यार्थ्यांना 7% कमिशन द्यायचा। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर संभाजीनगर पोलिसांनी अंकुश लावलाय। या प्रकरणी सुरत इथल्या उत्सव कुमार भोसानिया या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे। क्रिप्टोकरन्सीसाठी आता तरुणांच्या खात्यातनं कोट्यावधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। क्रिप्टोकरन्सीला भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा वापर केला जातोय। विद्यार्थ्यांच्याच डेबिट कार्डद्वारे आरोपी स्वतः पैसे काढून घ्यायचा। त्या बदल्यात विद्यार्थ्यांना 7% कमिशन द्यायचा। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर संभाजीनगर पोलिसांनी अंकुश लावलाय। या प्रकरणी सुरत इथल्या उत्सव कुमार भोसानिया या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे।